अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या विरोधात दंड ठोकून उभे असताना नाटो देशातील नेते भारताबद्दल काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यूके हा अमेरिकेचा कट्टर समर्थक राहिलेला आहे. जागतिक राजकारणामध्ये यूकेचं जे धोरण आहे ते कायम अमेरिकेच्या धोरणाशी सुसंगत राहिलेलं आहे. या यूकेने भारताच्या सोबत मुक्त व्यापाराचा करार केलेला आहे. फ्रान्सने भारताशी एक महत्त्वाचा करार केलेला आहे. हा करार आहे 120 किलो न्यूटनच्या क्षमतेचं लढाऊ इंजिन बनवण्याचा करार. भारताच्या एमका विमानासाठी ही इंजिनं बनवण्यात येत आहेत आणि भारत आणि फ्रान्स यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. जपान सुद्धा नाटोचा सदस्य असलेला देश आहे. जपानने भारतामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये 10 ट्रिलियन येनची गुंतवणूक करण्याची घोषणा केलेली आहे. जर्मनी हा सुद्धा नाटोमधला अत्यंत महत्त्वाचा देश आहे. जर्मनीचे भारतातले डेप्युटी एन्व्हॉय जॉर्ज एन्झवेलर यांनी म्हटलंय ट्रम्प यांचं जे धोरण आहे टेरिफचं ते जागतिक व्यापारामध्ये एक महत्त्वाचा अडथळा बनलेला आहे.